जाते विघ्नेश्वरी रसेला आणि संकल्प वनाकारला सांगितली जाते. नक्कीच सुमितारी करा केतन बावस्कर मितीश्वराकर अंकुश शिवकर प्रथमेश पेळणकर संकल्प आणि विघ्नेश आणि प्रशिक्षक म्हणून अधिक बोसते आणि अमित बोसते काम पाहतात. नक्कीच चढीसाठी सुरेश बाक्करला आपण बघतोय. संत चढी एका बाजूला आपण बघतोय सुरेश बाक्कर, शुभम बाक्कर, ऋषभ बाक्कर, सौरभ बाक्कर, ओंकार बाक्कर आणि संकेत चापेलकर असा हा भाग संघ आपण बघतोय. चढी होत्या खालचा संघाकडून मितीश वराडकरच्या माध्यमातून आपण चढी बघतोय. एका बाजूला खालचा वर दुसऱ्या बाजूला श्री सदा भाग संघ. नक्कीच भाग संघाचं वैशिष्ट्य या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यामध्ये गेल्या वर्षी त्यांच्या समोर जो संघ होता सिद्धेश्वर मधून त्याचा पराभव केलाय. सुंदर प्रयत्न मितेश वराडकरच्या माध्यमातून आपण बघतोय. मितेश परततोय त्याला प्रतिकूल चढी करतोय. पुन्हा एकदा सौरभ बाकर 7 मध्ये सौरभ निदान रेषेजवळ. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं विठलाई देवी अडून संघाने विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पिंपरी वरच्या संघाने विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यामध्ये शिवनेश्वर संघाने, चौथ्या सामन्यामध्ये श्रीसत्ता बाग संघाने, पाचव्या सामन्यामध्ये श्रीरामदत्त सिंह आर्य संघाने. आता ही 6वी लढत आपण बघतोय. ही 6वी लढत आपण बघतोय. चढी करतोय तो केतन पावसकर. खालचा पाठ चढीकडे सरी सज्ज होतो तो केतन पावसकर. उजव्या कोपऱ्यामध्ये निदान रेषेजवळ केतन सज्ज झालाय. नक्कीच दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण लढत असणार आहे. या स्पर्धेची 4थी क्वार्टर फायनल आपण पाहतोय. संत चढई निदान रेषेजवळ केतन पावसकरच्या माध्यमातून आपण बघतोय. केतन पडतोय त्याला प्रतिकूल चढी करतोय तो पाहूया आपण. तर मला वाटतं सौरभ बाकर तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारलं ते सौरभ बाकरने पाहूया. 7चा डिफेन्स बोनस ऑन असणार, आव्हान असणार. मितीश वराडकर, केतन पावसकर आणि प्रथमेश पिळणकरचं पुढे चढी करण्याचा प्रयत्न सौरभ बाकरचा. थोडं चांगलं नियंत्रण मितीश वराडकरचा आपण बघतोय. पकडण्याचा प्रयत्न आपण बघतोय. मितीश वराडकरचं यशस्वी होतोय. गुण मिळतोय फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाला आणि संधी दिली जाते तिसऱ्या चढाईसाठी संकल्प वराडकरला. पाहूया संकल्प वराडकर 6चा डिफेन्स बोनस ऑन असणार. 6चा डिफेन्स तिसरी चढाई खालचा पाठ संघासाठी संकल्पने स्वीकारले. नक्कीच उच्च कोपऱ्यामध्ये संकल्प वराडकरला आपण बघतोय चढी करण्यासाठी सज्ज झालाय. चांगला प्रयत्न केला होता. थोडं चांगलं प्रतिरक्षण आपण बघतो ऋषभ बाकरचा आणि त्याला 7 इतर खेळाडूंची गुण मिळतोय. श्रीसत्ता बाग संघाला साईराज. धन्यवाद सुयोगदा. चालू असलेला सामना आपण पाहताय श्रीसत्ता बाग विरुद्ध फ्रेंड सर्कल खालचा पाठ. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये चढाईसाठी चढाई ऑन केली जाते. सूरज बाकर प्रथमेश पिळणकर मध्यरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी अनुपस्थितीत असताना नवोदित खेळाडूंना संधी दिली जाते ती म्हणजे फ्रेंड सर्कल खालचा पट संघाकडून. तर फुल हाऊस चमू या ठिकाणी पाहायला मिळतोय श्रीसत्ता बाग संघ. चढाईसाठी मितेश वराडकर 7च्या डिफेन्स मध्ये श्रीसत्ता बाग संघाकडे आपण पाहतोय. मितेश याला कोणत्याही प्रकारे आक्रमकता पाहायला मिळत नाहीये. परततोय सुरक्षित परतल्यानंतर प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी सौरभ 2 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार श्रीसत्ता बाग संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. 6च्या डिफेन्स मध्ये संत गतीने सामना पाहायला मिळतोय. कारण दोन्ही संघांची स्ट्रॅटेजी या ठिकाणी क्लिअर आपल्याला पाहायला मिळते. डो ऑर डाय तिसऱ्या चढाईवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून केला जातोय. चढाईसाठी सुमित आरेकरला पाहतोय आपण. सातचा डिफेन्स पुन्हा एकदा सुमित परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी डो ऑर डाय तिसऱ्या चढाईचं आव्हान या ठिकाणी दिलं गेले पाहायचंय.
कशा प्रकारे चढाई सजवली जाते सौरभ बागकरच्या माध्यमातून 6च्या डिफेन्स मध्ये रनिंग हँड करण्याचा प्रयत्न त्यानंतर सुमित याचा सुरेख टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सौरभ बागकरला यशस्वी पकड, एका गुणाची कमाई फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघासाठी. पुन्हा एकदा डू ऑर डाय संकल्प वराडकर. पाहायचंय संकल्प कशा प्रकारे चढाई सजवतोय. एक चांगला चढाईकार, नवोदित चढाईकार म्हणून संकल्पकडे पाहिलं जाते. फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाचं भविष्य आता मात्र सेल्फ आउट होतोय. थोडस अनियंत्रण पाहायला मिळालंय स्वतःवरती चढाई करत असताना. संकल्प वराडकरचं एका गुणाची कमाई श्रेष्ठता बाग संघासाठी. 6च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल सूरज. सूरज परततोय प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी. केतन खूप वेळानंतर या ठिकाणी चढाईसाठी पाहायला मिळतोय. एक स्ट्राईक रेडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाचा तो केतन पावसकर. नक्कीच महत्वपूर्ण खेळाडू अनुपस्थितीत आहेत त्यामुळे त्याची भूमिका या ठिकाणी थोडीशी बदललेली आपण पाहतोय. अनिकेत भोसले, अमित भोसले आणि सोहम कंदुटकर यांच्या अनुपस्थितीमध्ये नक्कीच या ठिकाणी राईट कॉर्नरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. केतन पावसकर प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा सौरभ याला आपण पाहताय. सौरभ परततोय प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा सुमित. मानाची अभिमानाची ही स्पर्धा दहीहंडी चषक 2025 तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर बाजारपेठ आयोजित. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन नियोजन एक चांगल्या प्रकारची मेहनत ही आमच्या तृप्तीनगर क्रीडा मंडळ अडूर या मंडळाची आपल्याला पाहायला मिळते. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून या ठिकाणी अडूर बाजारपेठ दहीहंडीच्या 2025 आपण बघतो नक्कीच. आणि तू सुद्धा सामान्यांची सुरुवात याच मंडळाच्या या स्पर्धेतून सुरुवात केली आहे सैराज. गेल्या वर्षी तू या ठिकाणी कबड्डी स्पर्धेमध्ये कॉमेंट्री काढण्यासाठी सज्ज झालास. नक्कीच मला आठवतंय अडूर संघच खेळत होता. आपण नक्कीच निखिल बद्दल बोलत होतो. नक्कीच निखिलची आठवण प्रत्येक कबड्डी स्पर्धेमध्ये गोवागड तालुक्यामध्ये जेव्हा कबड्डी स्पर्धा होईल आणि तेव्हा निखिलची आठवण प्रत्येक खेळाडूला प्रत्येक प्रेक्षकाला नक्कीच येईल. आणि साडीसाठी सूरज बागकरला पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होतो आहे. तो प्रथमेश पिळणकरचा गुण मिळतो फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाला. नक्कीच ज्यानंतर तिसरी चढाई संकल्प वराडकरच्या माध्यमातून सजवली जाते. 6च्या डिफेन्स मध्ये पाहायचंय ऋषभ बागकरचं कडवं आव्हान असणार आहे संकल्प वराडकर साठी. बोनस गुणचा प्रयत्न पाहायचाय. डू ऑर डाय गुण घेणं बंधनकारक असणार आहे संकल्प वराडकरला. सुरेख मध्यरक्षक आणि तितकीच साथ या ठिकाणी पाहायला मिळते. बोनस गुणाची नक्कीच या ठिकाणी कमाई केली जाते फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघासाठी संकल्प वराडकरच्या माध्यमातून. दोन्ही संघांना एक गुण या ठिकाणी प्राप्त होतोय. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा आपण पाहताय सूरज बागकर 6च्या डिफेन्स मध्ये. संत चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. सूरज परतल्यानंतर प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल मितेश वराडकर. 7चा डिफेन्स श्रेष्ठता बाग संघाचा. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची आक्रमकता कोणत्याही संघात दिसून आली नाहीये. 3 गुणांवरती पाहायला मिळतोय श्रेष्ठता बाग, तर 4 गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ. पाहायचंय कोणत्या संघाकडून स्पीडअप केला जाईल. आपली आघाडी वाढवण्याचा प्रयत्न. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी येतोय सौरभ. 6चा डिफेन्स असताना पाहायचंय सौरभ बागकर.
सुरेख चांगला बॅक परस्यूट केला जातोय पुन्हा एकदा मध्यरक्षकांच्या माध्यमातून सुमित आरेकरच्या माध्यमातून यशस्वी पकड आपल्याला पाहायला मिळाली. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला होता सौरभच्या माध्यमातून परंतु तदनंतर बॅक शूट या ठिकाणी पाहायला मिळाला. सुमित आरेकर प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा मितेश. चांगला खेळ फ्रेंड सर्कल खालचा संघाकडून संयमी खेळ दोन्ही संघांकडून केला जातोय. आतापर्यंत 2 गुणांची आघाडी नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच पावसाळी स्पर्धा आणि पावसाचं नक्कीच सकाळपासून या ठिकाणी जोरदार आगमन आहे. पहिल्या सामन्यापासून आपण बघतोय पाऊस जोरदार बरसतोय आणि नक्कीच जरी पाऊस असला तरी सामने अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आपण बघतोय आणि प्रेक्षक आपले छत्र घेऊन या ठिकाणी दाखल झालेत आणि प्रत्येक सामन्याला त्यांचा पाठिंबा या ठिकाणी दिसतोय. कारण आपण एक लढत म्हणजे तृप्तीनगर आणि सेवन स्टार एका क्षणाला 6 ते 7 गुणांची आघाडी शेवटच्या काही मिनिटांमध्ये होती ती म्हणजेच यजमान संघाकडे आणि ती आघाडी भरून काढली सेवन स्टार संघाने. सामना 26-26 असा बरोबरीमध्ये सोडला आणि त्यानंतर 5-5 चढाईमध्ये विजय मिळवला. तो सेवन स्टार संघाने यजमान संघावरती आणि स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि सिद्धेश्वर वेल्डोड आणि साई सदाबाग यांच्यामध्ये सुद्धा एक चांगली लढत पाहिली आपण. सुरुवातीला वेल्डोड संघाने चांगला खेळ केला होता मात्र नंतर साई सदाबाग संघाने कमबॅक केला आणि सामन्यामध्ये विजय मिळवला. नक्कीच प्रत्येक सामना रंगतदार स्थितीमध्ये या मैदानावरती आज आपण पाहतोय. अतिशय सुंदर चढाई आपण बघतोय. पुन्हा एकदा संकल्प वराडकरची कमाल आणि ऋषभला टिपण्यामध्ये यश मिळवतोय. टाइम आउट घेतला जातोय फ्रेंड्स सेकंड खालचा पाठ करून. थोडासा कानमंत्र नक्कीच दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांकडून आपल्या खेळाडूंना या ठिकाणी दिला जातोय. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी शुभम बागकर 7च्या डिफेन्स मध्ये फुल हाऊस पाहायला मिळतोय. फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ 7चा चमू आणि या चमू फोडण्यासाठी चढाईकार आपल्याला पाहायला मिळतोय शुभम बागकर. उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करताना आपण पाहिलं परंतु कोणत्याही प्रकारे गोल घेण्यामध्ये यश मिळवलं नाहीये. परतलाय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा केतन पावसकर याला आपण पाहताय. 5चा डिफेन्स आहे. 2 कोपरा रक्षक डावा कोपरा रक्षक संकेत चाफेरकर आपल्याला पाहायला मिळेल तर उजव्या कोपरा रक्षकाच्या भूमिकेत शुभम बागकर. थर्ड रेड तिसरी चढाई पुन्हा एकदा सूरज बाकर साठी 7च्या डिफेन्स मध्ये हो सुरेख पकड केतन पावसकरची कमाल पाहायला मिळते. साखळीमध्ये सुरेख पकड पाहायला मिळते. सूरज बाकर कोर्टच्या बाहेर पाहायला मिळेल. महत्वपूर्ण मोक्याच्या क्षणी या ठिकाणी पकड केली जाते. एका गुणाची कमाई तदनंतर प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी मितेश वराडकर याला आपण पाहताय. 2 महत्वपूर्ण रेडर या ठिकाणी कोर्टच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. साई बाग संघाचे प्रत्युत्तर दाखल चढाई करत असताना मितेश वराडकरला आपण पाहताय. 4च्या डिफेन्स मध्ये थोडीशी संत चढाई पाहायला मिळाली मितेश वराडकर याची. मितेश परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई करण्यासाठी येतोय. सज्ज झालाय चढाईकार शुभम बाकर. नक्कीच सैनिक आपण बघतोय शुभम बाकर चढाई करताना बघतोय. खूप वर्ष झाली शुभमला आपण करताना बघतोय सैसदा बाग संघासाठी. नक्कीच आणि आजच्या खालच्या पण संघाचं वैशिष्ट्य बघतोय. केतन पावस केलाय सुमित आरेकर आहे मात्र प्रशिक्षक अनेक गोष्टी सांगितल्या की जास्त चढाई या संकल्प करणार. कारण मागच्या काही स्पर्धा बघितल्या तर याच चढाई करण्याने या संघाला कमबॅक करून दिल्या. नक्कीच कौतुकीची स्पर्धा असेल 7 स्टारची स्पर्धा असेल तर प्रत्येक स्पर्धेमध्ये याच खेळाडूने संघाला एक कमबॅक करून दिले. चढाईमध्ये 3 असतील 4 असतील प्रत्येक चढाईमध्ये महत्वपूर्ण गुण आपल्या संघाला मिळवून देण्याचा प्रयत्न आपल्या संकल्पने केला. तो संकल्प चढाईसाठी सज्ज झाला मात्र आता पकडण्याचा प्रयत्न दिसतोय. मात्र चांगला प्रयत्न केला होता. बघितलं सैयश का त्याच्यावरची विश्वास अनिकेतने दाखवलाय अमितने दाखवलाय संघ सहकार्याने दाखवलाय. पकड यशस्वी झाले मात्र सेवा आले आणि सेवन स्टार गोवा 2 बलाढ्य संघांमध्ये नक्कीच चढाईकडे सज्ज झालाय. तर पुन्हा एकदा सौरभ बाकर एक महत्वपूर्ण खेळाडू आहे बाग संघाचा. पण तेवढं चांगलं टॅकल केलं आज मितेश वराडकरने सुमित आरेकरने त्याला पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. तो सौरभ उच्च कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न शुभम बाकरच्या माध्यमातून आपण बघतोय. संत चढाई जवळ
मात्र साई श्रद्धा बाग संघ 5 गुण तर फ्रेंड सर्कल खालचा पाठ 7 गुण 5-7 दोन खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार नंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. आतापर्यंत 2 गुणांची आघाडी फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे आपण पाहत आहे. मध्यंतरानंतर पहिली चढाई ऑन केली जाते. 77 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईकार मितेश वराडकर 5च्या डिफेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारची आक्रमकता नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळत नाही. मितेश वराडकर याच्या माध्यमातून निदान रेषा पार करून आपली रेड व्हेलिड केली जाते. तदनंतर चढाईमध्ये कशा प्रकारे चढाई सजवली जाते संकेत चापेरकरला टिपण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु सुरक्षित आपल्या कोर्ट मध्ये परतताना पाहतोय. प्रत्युत्तर दाखल चढाई पुन्हा एकदा सुब्रत बागकर. नक्कीच सगळेच आपण ही चौथी क्वार्टर फायनल बघतोय. नक्कीच दुपारचे 3:30 वाजले. यानंतर आपल्याला अजून एक दिवसीय कबड्डी स्पर्धा 3 सामने महत्वपूर्ण खेळवायचे आहेत. या सगळ्या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. पुढील सर्व संघाने की आपण वेळेमध्ये या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. नक्की सकाळपासून पावसाची व्हायचं की आपण बघतोय आपल्याला एका दिवसामध्ये सामने पूर्ण करायचे आहेत आणि अजून महत्वपूर्ण 2 सेमी फायनल, 1 फायनल आणि 1 क्वार्टर फायनल खेळवायचे आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित व्हायचं आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे. सर्व संघाने या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. चढाई होती पुन्हा एकदा सौरभ बागकर. सौरभ देखील परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा सुमित आरेकर. तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारले सुमित याने. पाहायचंय 5च्या डिफेन्स मध्ये कशा प्रकारे चढाई सजवली जाईल. महत्वपूर्ण चढाई असणार आहे. 5चा डिफेन्स तिसरी चढाई चढाईकार सुमित. पाहायचंय सुरेख डॅश या ठिकाणी पाहायला मिळते. इच 1 पॉइंट दोन्ही संघांना 1-1 गुणांची 1-1 गुण या ठिकाणी प्राप्त होईल. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा सौरभ बागकरला आपण पाहतोय. पाहायचंय 1-1 गुणांची कमाई झाल्यानंतर प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी सौरभ बागकर. तिसरी चढाई हो पुन्हा एकदा सुरेख पकड या ठिकाणी पाहायला मिळते. केतन पावसकर सिंगल थाय होल्ड केलंय. सुरेख पकड 1 गुणांची कमाई पुन्हा एकदा फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघासाठी. महत्वपूर्ण खेळाडू सुमित आरेकर याला इन करण्यामध्ये यश मिळवले, परंतु पाहायचंय अजूनही साई श्रद्धा बाग संघाचा सूरज बागकर कोर्टच्या बाहेर आहे. कोणता खेळाडू त्याला इन करण्यामध्ये यश मिळवणार. शुभम बागकर चढाईच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचंय सूरज बागकर महत्वपूर्ण हुकमी खेळाडू या ठिकाणी कोर्टच्या बाहेर असताना कशा प्रकारे साई श्रद्धा बाग संघ त्याला इन करण्यामध्ये यश मिळवतोय. चांगलं नियंत्रण दोन्ही संघांचं या ठिकाणी पाहायला मिळालंय. यावेळेस शुभम परततोय. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा केतन पावसकर सज्ज होतोय 4च्या डिफेन्स मध्ये. पाहायचंय कशा प्रकारे संयम बाळगला जातोय का साई श्रद्धा बाग संघाकडून. आतापर्यंत 3 गुणांच्या पिछाडीवर पाहायला मिळतोय साई श्रद्धा बाग संघ. संत चढाई केतन परततोय. त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा शुभमला आपण पाहताय. तिसऱ्या चढाईवर खेळण्याचा प्रयत्न, तिसरी चढाई आक्रमक करण्याचा प्रयत्न, गेम प्लॅन हा नक्कीच दिसून येतोय दोन्ही संघांकडून. पाहायचंय संघ प्रशिक्षक यांच्या माध्यमातून प्लॅन बी या ठिकाणी ऍक्टिव्ह केला जाईल का. तिसरी चढाई डू ऑर डाय करो या मरोची स्थिती असणार आहे. 4च्या डिफेन्स मध्ये चढाईकार पाहायला मिळतोय फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडून संकल्प वराडकर. 4चा डिफेन्स नवोदित चढाईकार तितकाच एक्सपिरियन्स डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला प्रयत्न केला गेलाय. संकल्प याला पकडण्यामध्ये यश.
तिसरी चढाई आल्या आल्या आता मात्र तिसऱ्या चढाईचं आव्हान स्वीकारलं गेलंय सूरज बागकर. हो 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 सूरज चढाई किती गुणांची कमाई केली जाते सूरज बागकरच्या माध्यमातून. याच नावाची चर्चा अगोदरच्या चढाईमध्ये केली गेली होती. 2 गुणांची महत्वपूर्ण चढाई. याच नावाची चर्चा केली गेली होती. तो इन झाल्यानंतर टू ऑर डाय मध्ये सक्सेसफुल रेड पाहायला मिळते. 2 गुणांची कमाई. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी केतन पावसकर 7चा चमू आता मात्र फुल हाऊस पाहायला मिळतोय साई श्रद्धा बाग संघाचा. केतन परतोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा सूरजला आपण पाहताय. एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जात असते 4च्या डिफेन्स मध्ये. केतन पावसकर समोर आव्हान असणार आहे. सूरज बागकर उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी चढाई पाहायला मिळते. 4च्या डिफेन्स मध्ये फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडे. सूरज परतोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा मितेश वरटकरला आपण पाहतोय. 7चा चमू पुन्हा एकदा साई श्रद्धा बाग संघ. आतापर्यंत मितेश चढाईमध्ये कोणत्याही प्रकारे गुण जरी मिळवला नसला तरी डिफेन्स मध्ये चांगली कामगिरी आपल्या संघाला सावरण्याचं काम हे मितेश वराडकर यांच्या माध्यमातून केलं जाते. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा सौरभ बागकर रेषा पार करून आपली रेड व्हॅल्यू करून पुन्हा एकदा परततोय. त्या प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचं आव्हान आता मात्र फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघाकडून सुमित आरेकर. 88 नंबर जर्सी परिधान केलेला सुमित. बोनस गुणांची कमाई केली जाते नक्कीच फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघासाठी. परंतु यशस्वी पकड साई श्रद्धा बाग संघाकडून. डू ऑर डाय करूया मरोची स्थिती. तर दुसऱ्या साईडला सुपर टॅकलची संधी देखील पाहायला मिळणार आहे फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघासाठी. सूरज बागकरचा प्रयत्न या ठिकाणी पाहायचा आहे. पकड केली जाते का? यशस्वी पकड. सुपर टॅकल 1+1 2 पॉइंट्स. 2 गुणांची महत्वपूर्ण कमाई फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघासाठी. प्रत्युत्तर दाखल चढाई पुन्हा एकदा केतन. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून बचावली जाते. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रमुख खेळाडू या ठिकाणी अनुपस्थितीत आहेत त्यामुळे थोडीशी आपला रोल या ठिकाणी आजच्या दिवशीचा बदललेला पाहायला मिळतोय. केतन पावसकर याचा. प्रत्युत्तर दाखल चढाई केली जाते. पुन्हा एकदा सौरभ बागकर निदान रेषा पार करून पाहायचा आहे. पुन्हा एकदा परततोय. यानंतरच्या सामन्यासाठी तिसरा पुकार श्रीराम दत्त सेवा आरे 7 स्टार गुहागर खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार. रुद्र चावी रुद्र चावी. सौरभ परततोय त्याला प्रत्युत्तर दाखल चढाई पुन्हा एकदा डू ऑर डाय करूया मरोची स्थिती. संकल्प वराडकर. पुन्हा एकदा संकल्प वराडकर 6च्या डबेस मध्ये नक्कीच पाहूया. एक चतुर चपळ चढाईकार फिरसेकर खालचा पाठ संघाचा आपण बघतोय. संकल्पच्या माध्यमातून चढाई होते. संधी दिली जाते. संकल्प वराडकर संकल्प संची वराडकर हा फिरसेकर खालचा पाठचा खेळाडू आपण बघतोय. बाग संघाच्या डबेस मध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. बोनस खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता. बोनस पॉइंट म्हणून देतो आपल्या संघाला तो संकल्प संच वराडकर. सही मॅच. संकल्प बद्दल नक्कीच मीही खालच्या वरचा रहिवासी आहे. संकल्प संच वराडकर नक्कीच
या ठिकाणी सचिन दादा ओक उपस्थित आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये संजय वराटकर असतील, नरेश वराटकर असतील. नक्कीच सचिन दादाला माहिती असेल, खूप वर्ष या क्रिकेट क्षेत्रामध्ये असेल, कबड्डी क्षेत्रामध्ये असेल नाव मिळवलं होतं. हे दोन खेळाडू आपण माहिती आहे नक्कीच. आणि त्यांचंच एक संजय वराटकरांचा हा सुपुत्र आणि नरेश वराटकर यांचा पुतण्या म्हणून याची ओळख आहे. तो संकल्प संजय वराटकर. सईराज चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय संकल्पाच्या माध्यमातून. त्यानंतर पलटवार देखील केला जातोय. प्लॅन बी ऍक्टिव्ह केला जाईल का साईश्रद्धा बाग संघाकडून पाहायचं आहे. वरुण राजाने देखील थोडीशी विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं घोषित केली जात आहेत. 11 गुण साईश्रद्धा बाग तर 13 गुण फ्रेंड सर्कल खालचा पाट संघ. अंतिम 5 मिनिटांमध्ये 11-13 अशी गुणसंख्या. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी तिसरा व अंतिम पुकार 7 स्टार गुहागर श्रीराम दत्त सेवा आरे. इथे चांगला सामना फ्रेंड सर्कल खालचा पाट आणि साईश्रद्धा बाग या दोन संघांमध्ये आपण पाहताय. नितेश परततोय, त्याला प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी सूरज देखील आपली रेड व्हॅलिड करून पुन्हा एकदा परततोय. तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा आव्हान स्वीकारले गेले. संकल्प वराटकर पाहायचंय. 7च्या चमू मध्ये फुल हाऊस आहे साईश्रद्धा बाग संघ. फुल हाऊस मध्ये शेवटची 4 मिनिटं घोषित केली जात आहेत. लास्ट 4 मिनिट्स. अंतिम 4 मिनिटांमध्ये डू ऑर डाय करो या मनोची स्थिती संकल्प वराटकर. आता मात्र सुरेख पकड या ठिकाणी केली जाते साईश्रद्धा बाग संघाकडून. 1 गुणाची तिसरी चढाई सौरभ बागकर. सुपर टॅकलची संधी फ्रेंड सर्कल खालचा पाट संघासाठी पाहायचा आहे. सौरभ बागकर डू ऑर डाय स्पेशालिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे संपूर्ण गुहागर तालुक्यात. पाहायचं कशा प्रकारे चढाई सजवली जाईल. यावेळेस आता मात्र उजवा कोपरा रक्षक फ्रेंड सर्कल खालचा पाठ टिपण्यामध्ये यश मिळवलंय सौरभ बागकर याला. लास्ट मॅन स्टँडिंग फ्रेंड सर्कल खालचा पाठ संघ नितेश वराटकर. एक मध्ये खेळाडू शिल्लक नितेश वराटकर चढाईसाठी सज्ज होतोय. नक्कीच प्रबळ चढाई असणार त्याच्या माध्यमातून पाहूया कोणत्या तंत्राचा उपयोग करतोय नितेश वराटकर. शेवटची 3 मिनिटं लास्ट 3 मिनिट जाहीर होत आहेत. नितेश वराटकरला पकडण्याचा प्रयत्न आपण बघतो यशस्वी होतोय. या ठिकाणी कोण लिहितोय साईश्रद्धा बाग संघाला म्हणतो गुण 1+2 3.13-16 अशी गुणसंख्या आपण बघतोय. चाळीसाठी सज्ज झालाय तो सूरज बागकर. 7च्या डेब्रेस मध्ये 2-2 मध्ये चढी करतोय तो सूरज बागकर. नक्कीच एक चांगला कमबॅक शेवटच्या काही मिनिटांमध्ये करण्याचा प्रयत्न होणार का. खालचा पाठ घेऊन संकल्प नक्कीच आहे. सुमित तारीकर केतन पावसकर संकल्प वराटकर नितेश वराटकर. पाहूया 13-16 अशी गुणसंख्या. चांगली चढाई आपण पाहिली सौरभ बागकरच्या माध्यमातून. केतन पावसकर सज्ज होतोय चढाई काढण्यासाठी. पाहूया 7च्या डिफेन्स बोनस रॉन केतन पावसकर साठी. पाहूया कोणत्या तंत्राचा उपयोग करतो आपल्या चढाईमध्ये तो केतन. शेवटची 2 मिनिटं जाहीर होत आहेत. लास्ट 2 मिनिट चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं 13-16 अशी गुणसंख्या आपण बघतोय. केतन पावसकर परततोय त्याला प्रतिगत चढाई करतोय तो पुन्हा एकदा सूरज बागकर. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपण कबड्डी बघतोय. अतिशय चांगली लढत. नक्की चांगली आघाडी घेतली. 3 गुणाची आघाडी घेतली आहे. तिसरा सध्या बाग सौरभ बागकरची चढाई सूरज बागकरची त्याला चांगली साथ. पाहूया शेवटच्या 2 मिनिटांमध्ये कोणता संघ वर चढ करतोय. 13-16 अशी गुणसंख्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण ही लढत बघतोय. सूरज परततोय त्याला प्रतिगत चढी करतोय तो पुन्हा एकदा केतन पावसकर. उजव्या कोपऱ्यामध्ये खोल चढी करण्याचा प्रयत्न केतन पावसकरच्या माध्यमातून आपण बघतो. पाहूया केतन शेवटचं मिनिट लास्ट 1 मिनिट जाहीर होते चालू सामन्याची.
संघात स्वच्छ होतोय चढीसाठी. तिसरी चढाई महत्वपूर्ण चढी असणार सुरेश पाकर साठी फ्रेंड सगळ्या खालचा पाठ संघासाठी. तिसरी चढी शेवटच्या मिनिटामध्ये आपण बघतोय. नक्कीच पूर्णपणे वेळ घेण्याचा प्रयत्न सुरेश पाकच्या माध्यमातून आपण बघतो. एक चांगली कबड्डी खेळले ते बाग संघ आणि फ्रेंड सगळ्या खालचा पाठ संघ. नक्कीच कबड्डीचा विजय या प्रत्येक सामन्यामध्ये आपण बघतोय. केतन पावसकर पूर्वेसाठी करण्यासाठी अतिशय चांगला प्रयत्न. तिसरी साडी खालचा पाठ संघाची तिसरी साडी आहे. केतन पावसकरने आवाज स्वीकारला पाहूया. केतन पावसकरला पकड या ठिकाणी यशस्वी होत आहे. दोन्ही संघाने या ठिकाणी एक गोल मिळतोय आणि ही लढत या ठिकाणी पूर्ण होते. अर्थातच 15-17 अशा गुणफलकाने 2 गुणांनी विजय मिळवतोय तो शाही सध्या